सगळा विषय समजून आम्ही जी लाईन होती ती लाईनीची बोट आणि 3 लाख दरवाजा बंद केला. प्रत्येक अधिकाऱ्यांनी 3चे 8 जे लाईनीत उभं राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे, उत्तर असं आहे, आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत थांबलो. आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत. आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आमचा काही राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अडवले. त्यांना मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो, आमच्या हातात एक बी फॉर्म आहे, आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे. पोच राहायची ते बाकी पोच गोळा करतो. आमच्या हातात एकही बी फॉर्म नव्हता आणि आत्ता आम्ही बसलो कशासाठी की आम्ही जर असंच निघून गेलो तर आम्ही एक तरी परत सांगतो, आम्ही 3 वाजण्याच्या आत जी लाईन होती त्या लाईनीत उभी होतो. आम्हाला वाटलं की लाईन कंटिन्यू होईल आणि करायला पाहिजे होतं, तर ठीक आहे, नाही झालं तरी तो आढावा नंतर घेतील. आत्ता आमचा विषय की ए बी फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे ए बी फॉर्म आपण तर नाही जाऊ दिलो, फॉर्म बाद होतील, आपण बिनविरोध होईल, आपल्या एवढे जागा बिनविरोध होतील, अशी बिलकुल काहीही होणार नाही. आमचे बी फॉर्म आज आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोग्यांकडं आम्ही एक फॉर्म देऊन आलो. पोच कोणाकडनंच गेलो नाही. पहिल्यांदा पोच यांच्याकडनं घ्यायला आलो होतो आणि पुढे बंद झालं. त्यामुळे आमचं पोच आले की आमचा विषय संपून जाईल. ते एकच नाही, सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोच घेतली नाही आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोच नंतर देतो म्हणजे कुठे सगळे पोच नंतर येतो. भाजपला 2:45 पर्यंत तिथे येण्याची वेळ काय आहे? आणि तुमच्या लक्षात येत नाही बाबा, आम्ही वेळेत आहे.